Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मुंबईसह उपनगरात रात्रभर धुवाधार पावसाची बॅटिंग. कुर्ला, किंग सर्कल, सायन, साकीनाका परिसरात पाणी साचलं. पहिल्याच पावसात मुंबई तुंबली. मुसळधार पावसामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरची वाहतूक ठप्प. तांत्रिक कारणामुळे रेल्वे सेवा खोळंबली. मध्य रेल्वेची वाहतूक सुद्धा विस्कळीत. लोकल 10 ते 15 मिनिटं उशिरानं. अंधेरी सबवेतील पावसाच्या पाण्याचा निसरा. अंधेरी सबवेमधील वाहतूक सध्या सुरळीत. गांधी मार्केट, सायन परिसरात पावसाच्या पाण्याचा निसरा. मुंबई आणि पालघरला पावसाचा रेड अलर्ट. पुढील 3 तास मुसळधार पावसाचा अंदाज. लोकल सेवांसह रस्ते वाहतुकीवर देखील परिणाम. वसई विरारसह नालासोपाऱ्यातील रस्ते जलमय. सेंट्रल पार्क, नागिनदास रोड, टाकीपाडा परिसरात गुडघ्या एवढं साचलं पाणी. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक संथ गतीनं. पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वाहतुकीवरती परिणाम. दादरच्या पूर्व भागात झाड कोसळलं. एका कारचं मोठं नुकसान. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून रस्ता सुरळीत करण्याचं काम सुरू. पुण्याच्या घाटमाथा परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट. पुढील 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता. रायगड, सिंधुदुर्ग, साताऱ्याला येलो अलर्ट. तर पुणे, पालघर, जळगाव, नाशिक, अहिल्यानगरमध्ये विजांसह वादळी पावसाचा इशारा. अकोल्याच्या अकोट शहरात पावसाचा धुमाकूळ. नागरिकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. जोरदार पावसामुळे कल्याण, डोंबिवलीसह सिंधुदुर्गाच्या वेंगुर्ल्यात झाड कोसळल्याच्या घटना. तर जळगाव, यवतमाळमध्ये वीज कोसळून 4घांचा मृत्यू. अधिवेशनात आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदेमध्ये शाब्दिक चकमक. अकार्यक्षम फेकनाथ मिंधे खात्याची उत्तरं देण्यास घाबरतात. आदित्य ठाकरेंची टीका. तर जोर का झटका दिल्यामुळे मानसिक संतुलन बिघडलं. शिंदेंचा पलटवार. संजय दिना पाटलांची मतदारसंघात 0 कामगिरी. देशमुखांच्या मतदारसंघात 7 तर वाकचौरेंच्या मतदारसंघात अवघी 2 कामं पूर्ण. निंबाळकर आणि आष्टीकरांच्या मतदारसंघातही कामं संथ गतीनं. मागच्या टर्मच्या निधीतील एकही पैसा अखर्चित नाही. आरोपांवरती ओमराजे निंबाळकरांची स्पष्टोक्ती. तर पक्षांतराच्या दुसऱ्याच दिवशी निंबाळकरांच्या धाराशिव मतदारसंघासाठी 18 कोटी रुपयांचा निधी मंजूर. बाळासाहेबांविषयीच्या वक्तव्यावरनं किरण पावसकरांची माफी नाहीच. माझ्या वक्तव्याचा अर्थ बाळासाहेबांचा अपमान करण्याचा नव्हताच. मी उद्धव ठाकरेंविषयी बोललो. किरण पावसकरांची सर्वसारो. बाळासाहेब आमचं दैवत. त्यांचा अनादर कुणीच करू शकत नाही. पावसकरांनीही पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. पद्मविभूषण आशा भोसलेंच्या निधनावरील शोक प्रस्तावावरती बोलताना विधानसभाध्यक्ष दीनानाथ ऐवजी दीनदयाळ म्हणाल्यामुळे वाद. नार्वेकरांकडून मराठी भाषेची चिरफाड. राज ठाकरेंचा संताप. बेस्टला पालिकेची 1000 कोटींची मदत. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युटी आणि वेतनाचा प्रश्न सुटणार. डिसेंबरपर्यंत 275 नव्या ई बसेस बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार. तुकाराम मुंढेंना परभणी पालक सचिव पदावरनं 4च महिन्यात हटवलं. अधिकारी चंद्रकांत पुलकुंडवारांकडे कारभार. मुंढेंकडे परभणी सचिव पदाची अतिरिक्त जबाबदारी होती. विश्वास नांगरे पाटील यांची नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी बदली. रवींद्र सिंघल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलीस महासंचालक पदाची धुरा सांभाळणार. महाराष्ट्रातील 7 मान्यवरांचा पद्म पुरस्कारानं सन्मान. प्रसिद्ध पार्श्वगायिका अलका याग्निक यांना पद्मभूषण. तर रोहित शर्मा, तारपावादक भिकल्या लाडक्या धिंडा, अभिनेता आर माधवन पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.